रामकृष्ण हरी मंडळी, मी स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बाप्पासाठी पेढ्यासारखे मऊसूत रव्याचे मोदक तयार केलेत। चवीला अतिशय रुचकर आणि झटपट फक्त 10 मिनिटात हे मोदक बनवून तयार होतात आणि टिकायचं म्हटलं तर 10 ते 12 दिवस फ्रीज बाहेर आरामात टिकतात। कारण याच्यात असे 2 सिक्रेट पदार्थ मी वापरले ज्याच्यामुळे हे टिकतातही छान आणि चवीला खूप रुचकर अगदी खव्यासारखे लागतात। आणि महत्त्वाचं म्हणजे घरच्याच साहित्यात आपण तयार केलेले अगदी झटपट तयार होणारे मोदक। चला तर मग बघूयात। आता सगळं साहित्य मी मेजरमेंट कपने मोजून घेतले। तुम्ही हवं तर एखाद्या वाटेने मोजून घ्या। पाव कप साजूक तूप घेतलेलं आहे मी पातळ करून आणि मंद गॅसवरती सगळे मोदक आपल्याला करायचे अगदी मंद गॅसवरती। आता 1 कप बारीक रवा घेतलेला आहे मी। छान एकसारखा हात चालवत 7 ते 8 मिनिटापर्यंत हा रवा आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे। अगदी जास्त रंग बदलायचा नाही आपल्याला, छान खमंग खरपूस असा मस्त वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। एकसारखा हात चालवल्यामुळे त्याचा रंग नाही बदलत आणि मंद गॅसवर असल्यामुळे एकसारखा हा रवा भाजला जातो आणि असा मोकळा मोकळा झालेला आपल्या लक्षात येतो। आता ह्या स्टेजला मी याच्यामध्ये खोबरं टाकले, सुकं खोबरं। याची काळपट साल छिलरने काढून घेतलेली आणि जे पांढरा भाग येतो ना त्याचे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेतलेले। म्हणजे जे बाजारात डेसिकेटेड कोकोनट येतं ना ते मी वापरलेले घरी तयार करूनच। आता अर्धा कप मी ते खोबरं वापरलेले। आता गरम रवा असल्यामुळे अगदी 2 मिनिटातच छान हे खोबरं भाजून होतं, खरपूस असा खमंग वास येतो याचा। जास्त भाजायची गरज नाही पडत सुकं खोबरं असल्यामुळे। आणि जर तुम्ही ओला नारळ वापरत असाल ना तर एवढाच वापरा मापाला। आणि पण ओला नारळमुळे हे मोदक जास्त दिवस टिकत नाही। चवीला तर छान होतात पण जास्त दिवस टिकत नाही, म्हणून मी सुकं खोबरं वापरले। आता रवा आणि खोबरं छान खमंग असं भाजून झाल्यावर याच्यामध्ये आता आपल्याला दूध टाकायचं आहे। गॅस मंदच ठेवला आहे मी, अगदी शेवटपर्यंत मंद गॅस आपल्याला ठेवायचा आहे। अजिबात कुठेही गॅस आपल्याला वाढवायचा नाही आहे, त्यामुळे छान असे खमंग हे रुचकर चवीचे आपले मोदक बनवून तयार होतील। आता छान पांढरं शुभ्र असं हे मिश्रण तयार झालं आहे आपलं खोबरं टाकल्यामुळे। छान खोबरं सुकं असल्यामुळे गरम रव्यामध्ये मस्त भाजून झाले। आता याच्यामध्ये अर्धा कप साईसकट मी दूध वापरलं आहे। साय भरपूर घ्यायची आणि त्याच्यामध्ये रंगासाठी मी चिमूटभर खाण्याचा रंग वापरला आहे मी। आता फूड कलर ऑरेंज कलरचा होता, अगदी चिमूटभर वापरला आहे। मला पुढे जर आवडला कलर कसा येतो त्यानुसार मी थोडा अजून वापरणार आहे पुढे। आता सुरुवातीला मी थोडा वापरून पाहिला। आता दूध टाकल्यानंतर छान 1 ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातल्या गुठळ्या वगैरे मोडून घ्यायच्या। आणि दूध टाकल्यामुळे छान असं फुलून येतो हा रवा, असा मोकळा मोकळा होतो। आता ह्या स्टेजला याच्यामध्ये पिठी साखर वापरली मी। पिठी साखर 1 कप घेतलेली। आता पिठी साखर का वापरायची, कारण त्याच्यामुळे पाणी सुटत नाही जास्त ह्या रव्याला। आता याच्यामध्ये मी वेलची पावडर पाव चमचा टाकलेली। जर आपण अख्खीच अशी साखर न बारीक करता जर टाकली ना तर तिला पाणी सुटून हे मिश्रण ओलसर होतं आणि कोरडं होण्यासाठी जास्त वेळ घेतं। पिठी साखर वापरल्यामुळे अगदी झटपट हे मोदक बनवून तयार होतात, जास्त पाणी सुटत नाही त्याला आणि फटक्यात हे मिश्रण कोरडं होतं, म्हणून पिठी साखर वापरली मी। आता साखर टाकल्यानंतर देखील एकसारखा हात चालवत 2 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे। साखर विरघळल्यामुळे असं ओलसर हे मिश्रण आपलं दिसतंय, तुम्ही पाहू शकता। तूप देखील सुटायला लागलं याला। सगळी प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरती करायची, लक्षात ठेवायचं। मंद गॅसवर केल्यामुळे छान खमंग चवीचे आपले हे मोदक बनवून तयार होतात। अजून गॅस चालूच आहे आपला मंद। छान असं 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे। साखर टाकल्यानंतर त्याला ओलसरपणा येतो, तुम्ही पाहू शकता। आता याला झाकून ठेवायचं, 1-2 मिनटाची वाफ द्यायची। गॅस बंद केला आहे मी, ह्या स्टेजला गॅस बंद केलेला आहे। 1-2 मिनटाची वाफ आपल्याला द्यायची। याच्यामुळे रव्याचा थोडाफार कच्चटपणा असेल ना तो देखील जातो आणि छान असा रवा फुलून देखील येतो, मोकळा मोकळा होतो। तुम्ही पाहू शकता 2 मिनटानंतर मी झाकण उघडून रवा परत परतून घेतला आहे। छान फुलून आलं आहे पीठ आणि रवा मस्त मोकळं मोकळं झालेलं आहे। आता मोदक करण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी थोडासा चिमूटभर कलर टाकला होता, मला कमी वाटतं आहे कलर। जर तुम्हाला आवडत असेल तर ह्याच कलरचे तुम्ही मोदक करा, कारण मी हा कलर नाही घेते, थोडा डार्क मला करायचा आहे। कारण मी डाळीच्या पिठाचे मोदक केले होते ना, ह्या क्रीमी कलरचेच तयार झाले होते, म्हणून मला आज थोडा वेगळा कलर करायचा आहे। ऑरेंज कलर फूड कलर मी परत वापरून पाहिला, किती प्रमाणात टाकायचं ते लक्षात येण्यासाठी। अगदी 2 मोदकाचं साहित्य घेतलं मी आणि त्याच्यामध्ये कलर टाकून पाहिला, हा कलर मला हवा आहे, म्हणून सगळ्या मिश्रणामध्ये मी 3 ते 4 थेंब परत कलरचे टाकलेत आणि परत मंद गॅसवरती 1 मिनिटासाठी परतून घेतलेले आहे। दुधामध्ये कलर मिक्स करून टाकला आहे मी, अगदी थोडंसं दूध घेतलं आहे, पाव चमच्यापेक्षा कमी।
आणि त्याच्यामध्ये फूड कलर मिक्स करून मिश्रणामध्ये मंद गॅसवरती 1 मिनटं परतून हा कलर परतून घेतला आहे मी. तुम्हाला आवडत असेल तर जरूर कलर वापरा, नसेल आवडत तर ऑप्शनल आहे. आता हे सगळं मिश्रण एका ताटामध्ये गार करण्यासाठी मी पसरून घेतलेलं आहे. कोमट असतानाच हे मोदक आपल्याला पटपट वळून घ्यायचे आहेत. आता हाताला सोसेल एवढ्या प्रमाणात हे गार करण्यासाठी ठेवायचं आहे. सजावटीसाठी मी पिस्ताचे काप करून घेतले होते आणि जे पांढरं मिश्रण काढलं होतं ना मी, ते 1-2 मोदकासाठी बाजूला काढलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता थोडं कोमट झालेलं आहे मिश्रण करण्यासाठी घेतलं आहे मी. मोदकाच्या साच्यामध्ये पिस्त्याचे काप ठेवून हे मोदक तयार करून घेतले. तुपात आपण रवा भाजल्यामुळे अजिबात साच्याला तूप लावायची गरज नाही पडली. खूप असं मऊसूत हे मिश्रण झालेलं आहे. कोमट असल्यामुळे थोडंसं हाताला तूप लागतं आहे, असं वाटतं की तूप जास्त झालं की काय, पण नाही. थोडं गार झाला ना मोदक तर अगदी अजिबात तेलकट तुपकट दिसत नाही. तो कोरडा होतो, पूर्ण कोरडा होतो, अजिबात तुपकट दिसत नाही गार झाल्यावरती. कोमट असतानाच आपल्याला थोडं हाताला तूप लागतं आहे. खूप असे झटपट मोदक बनवून तयार झालेत बघा. एवढ्या साहित्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घेतला होता ना मी, एवढ्या साहित्यामध्ये जवळजवळ 22 ते 25 मोदक तयार झालेले आहेत. मीडियम साईजचा साचा आहे माझा. तुम्ही त्यानुसार साहित्य कमी जास्त घेऊन किती मोदक तयार करायचे तसं माप घेऊन तयार करू शकता. आता खोबरं वापरल्यामुळे अतिशय चवीला रुचकर हे मोदक बनवून तयार होतात आणि साय वापरणं खूप गरजेचं आहे. साईमुळे खव्याची चव येते. साय जेवढी जास्त ना तेवढा रुचकर आपल्या मोदकाला चव येणार आहे. टेस्ट खूप छान येते. त्यामुळे साय आणि खोबरं यांचं कॉम्बिनेशन रव्यामध्ये अगदी परफेक्ट येतं. छान मस्त ऑरेंज कलरचे मोदक तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. मी चॅनलवरती डाळीच्या पिठाचे मोदक, ते देखील खूप तोंडात टाकताच विरघळणारे मस्त मऊ लुसलुशीत असे मोदक तयार केले. त्याची रेसिपी देखील टाकली आणि उकळीच्या मोदकाची रेसिपी देखील टाकली. तुम्ही जरूर चेक करा, आवडेल तुम्हाला. असे सगळे मोदक मी तयार करून घेतलेले आहेत. तुमचं लक्षात आलं असेलच किती झटपट आपले हे मोदक बनवून तयार झालेत. बनवायला खूप साधे सरळ आणि सोपे होते. अगदी पहिल्याच प्रयत्नात देखील तुम्ही परफेक्ट हे मोदक तयार करू शकता, इतके बनवायला सोपे होते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण बाजारातून कुठलंच साहित्य विकत आणलं नाही. अगदी घरच्याच मोजक्या साहित्यामध्ये खूप चवीला रुचकर असे हे मोदक बनवून तयार होतात. याच्यात साय भरपूर वापरल्यामुळे आणि खोबरं वापरल्यामुळे चवीला अतिशय रुचकर होतात. अगदी खव्याची चव येते त्याला. जर आपण ओलं खोबरं वापरलं ना ते जास्तीचे दिवस टिकत नाही. आपण सुकं खोबरं वापरलं आहे त्यामुळे हे फ्रीज बाहेर देखील 10-12 दिवस आरामात टिकतात. आणि साईमुळे खव्याची चव येते त्याला. साय जरूर टाकावी. चवीला अतिशय रुचकर होणारे मोदक झटपट तयार होतात आणि परफेक्ट अशी रेसिपी आज आपण बनवली. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एवढ्या साहित्यामध्ये माझे जवळजवळ 22-25 मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे त्यानुसार तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या आणि मोदक नक्की तयार करून बघा. आणि रेसिपी तयार केल्यानंतर कशी झाली ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मग ह्या वर्षीच्या बाप्पासाठी तुम्ही ह्या पद्धतीने मोदकाचा नैवेद्य नक्की तयार करून बघा आणि कसा झाला ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग असेच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची बेलघंटा दाबायला विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग पुन्हा भेटूया असेच छान मस्त रुचकर पदार्थ पाहण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.